आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज परभणीतल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात सकाळी महावंदना घेण्यात आली। यावेळी महामानवाला अभिवादन करण्यासाठी हजारोंच्या संख्येनं आंबेडकरी अनुयायांची उपस्थिती होती। यावेळी भंतेंनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील प्रदान केलं। यावेळी सर्व उपासक आणि उपासिकांनी शुभ्र वस्त्र परिधान करत महावंदनेला उपस्थिती दर्शवली। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरामध्ये विविध सामाजिक संघटनांकडून अन्नदान, रक्तदान तसंच विविध प्रकारच्या पुस्तकांचे स्टॉल आणि अन्य साहित्याचे स्टॉल लावण्यात आलेले होते। दुपारपर्यंत अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी रांगा लावून पुष्पहार अर्पण केलेत। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त परभणीतल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरामध्ये अभिवादन सोहळा संपन्न झाला। यावेळी समता सैनिक दलाच्या बाल सैनिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली। तर अभिवादन संचालन मार्शल सुशांत साबळे व मार्शल निधी मुळे यांनी केलं। तर संविधानाचं प्रास्ताविकाचं वाचन कबीर उजगरे यांनी केलं। यशस्वीतेसाठी सचिन कांबळे, पांडुरंग सरकटे, सुधीर साळवे, VT शिंदे, आनंद नाटकर, कुणाल गायकवाड, गोपीनाथ कांबळे आदींनी पुढाकार घेतला। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, तहसीलदार संदीप राजापुरे, मंडळाधिकारी मिलिंद विटेकर, ग्राम महसूल अधिकारी रविकांत काळे आदींनी पुष्पहार अर्पण करत बाबासाहेबांना अभिवादन केलं। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली। यावेळी अजय गव्हाणे, प्रशांत ठाकूर यांच्यासह विविध पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पोलीस प्रशासनाच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण यांच्यासह विविध अधिकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करत त्यांना अभिवादन केलं। गुडघे दुखत आहेत? आता काळजी नको। आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य। बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे, वसमत रोड, परभणी। संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, मोबाईल क्रमांक 9923300914। भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं। याप्रसंगी राजेश देशमुख, प्राचार्य रमाताई शेजवळे, उमेश शेळके, रितेश जैन, डॉक्टर मनोज पवार, दिनेश नरवाडकर, प्रभावती अन्नपूर्णे, भालचंद्र गोरे, ओम मुदिराज, माऊली कोपरे, विजया कातकडे, किशन सिंग टाक, अरुण शेजावळे, अनिल रेंगे, उमेश रोडे, अब्दुल भाई आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। बांगलादेशातील हिंदू बांधवांवर होणारे अत्याचार त्वरित थांबावेत आणि यासाठी केंद्र सरकारनं तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या वतीनं आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली आहे। मागील काही महिन्यांपासून बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू, शीख, बौद्ध व इतर समाजावर सातत्यानं आक्रमक हल्ले होऊन हिंदू बांधवांवर अन्यायकारक अत्याचार होत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय। याबाबत केंद्र सरकारनं तातडीनं आक्रमक पावलं उचलावीत व बांगलादेशातील हिंदू बांधवांवर होणारे हल्ले, अत्याचार थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत, अन्यथा याविरोधात जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर, अंबिका डहाळे, अनिल डहाळे, संजय गाडगे, राहुल खटिंग,
कदम यांच्यासह शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज सकाळी परभणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हाती आंबेरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी सुधीर कांबळे, बुद्धभूषण हाती आंबेरे, उत्तम गायकवाड, अमित काळे, प्रदीप जोंधळे, अमोल धाडवे, मंचक खंदारे आदींची उपस्थिती होती. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त समता सैनिक दलाच्या वतीनं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यात आली. यावेळी पुतळा परिसरामध्ये समता सैनिक दलाच्या वतीनं ध्वजारोहण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार आणि पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. अत्यंत शिस्तीमध्ये समता सैनिक दलाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हे अभिवादन करण्यात आले. सेलू इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. यावेळी सेलूचे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, माजी नगराध्यक्ष मारुती चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, काँग्रेसचे नेते मिलिंद सावंत व प्राध्यापक के डी वाघमारे आदींची उपस्थिती होती. भरधाव वेगातील कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातामध्ये 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मानवत तालुक्यातील यशवाडी शिवारात पेट्रोल पंपाजवळ 5 डिसेंबर रोजी रात्री घडली आहे. जखमींना उपचारासाठी नांदेडला पाठवण्यात आले. यशवाडी शिवारात MH22 AW 7433 या क्रमांकाची कार आणि MH22 C5086 या क्रमांकाच्या दुचाकीमध्ये अपघात झाला. या घटनेत ताडबोरगाव येथील रहिवासी रशीद खान व पाळोदी येथील माजिद खान पठाण हे 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी नांदेडला पाठवले. या रस्त्यावर भरधाव वेगातील वाहनांमुळे अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री खंडोबा यात्रा महोत्सव 7 डिसेंबर पासून साजरा होतोय. त्यानिमित्त श्रीच्या पालखीच्या मिरवणुकीसह 9 डिसेंबर रोजी जंगी कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे. याबाबतची माहिती संयोजक मारुतराव बनसोडे यांनी दिली आहे. 9 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता मराठवाडा हायस्कूलच्या प्रांगणामध्ये ही जंगी कुस्त्यांची दंगल होईल. या स्पर्धेचं उद्घाटन खासदार संजय जाधव यांच्या हस्ते होणार असून यावेळी स्वागताध्यक्ष आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्यासह डॉक्टर विवेक नावंदर, विशाल कदम, गंगाप्रसाद आनेराव, अतुल सरोदे, नंदू आवचार, अरविंद देशमुख, अर्जुन सामाले, वसंत मुरकुटे, आप्पा बनसोडे, रमेश दळवी, सुनील देशमुख, सुधीर पाटील, संजय सारणीकर, काशीनाथ काळबांडे, विनोद कदम, गणेश घाडगे, दिलीप आवचार, रामप्रसाद रणेर आदींची उपस्थिती असणार आहे. रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल, एक्सक्लुझिव्ह, परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल, टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. भारतातील सर्व शाळांमध्ये सुरक्षा मार्गदर्शक तत्वांची प्रभावी अंमलबजावणी प्रभावीपणे करावी अशी मागणी करत ही अंमलबजावणी कशी केली जाते, किती राज्यांनी या तत्वांना प्रतिसाद दिला आणि ही नियमावली कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक करण्याचा सरकारचा विचार आहे का, असा सवाल राज्यसभेच्या सदस्या डॉक्टर फौजिया खान यांनी 5 डिसेंबर रोजी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना विचारला आहे. परभणी येथील नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित नालंदा विपश्यना केंद्रात महापरिनिर्वाण दिनानिमित्त संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान प्रतींचं मोफत वितरण करून अनोखं अभिवादन करण्यात आलंय. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते विजय वाकोडे, डॉक्टर भारत नांदुरे, प्राध्यापक नीता गायकवाड आणि प्राध्यापक रफिक शेख यांची उपस्थिती होती. सध्या डॉक्टर भारत नांदुरे हे हर घर संविधान अभियान लोकनेते विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली राबवत असून 1 लाख प्रती मोफत वितरित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून या दोघांनी महापरिनिर्वाण दिनी नालंदाची निवड केली आणि आज या ठिकाणी संविधानाचं वितरण करण्यात आलं. महावितरण कंपनीच्या शहर उपविभाग शाखा क्रमांक 4 मधील वार्ड क्रमांक 2 सरहद गांधी रोहित्र क्रमांक 3 च्या परिसरातील खांबावरील कुजलेल्या तारा एकमेकांना स्पर्श होत असल्यामुळे त्या तुटून रस्त्यावर आगीचे गोळे पडत आहेत. त्यामुळे रस्त्यावरून जात असताना नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन जावा लागतोय. यापूर्वी शहरात तारा तुटून पडल्यानं जीवितहानी झाल्याच्या घटना घडली होती. ही बाब लक्षात घेऊन महावितरणच्या वरिष्ठांना वेळोवेळी निवेदनाद्वारे कळविण्यात आलं,
मात्र महावितरणकडून योग्य कारवाई केली नाही, त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येते. परभणी जिल्ह्यात सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसानं झालेल्या नुकसानीचं आपल्याकडे शासनाकडून प्राप्त झालेले शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदान ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत अशी मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे पाथरी विधानसभा मतदारसंघाध्यक्ष संतोष देशमुख यांनी याबाबत आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटलं की खरीप हंगाम 2024 मध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेतील हंगामातील प्रतिकूल परिस्थिती व स्थानिक आपत्ती या पीक संरक्षणाच्या बाबी अंतर्गत बाधित शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी संतोष देशमुख यांनी या निवेदनातून केली आहे. सत्यम दिव्यांग संघटनेच्या वतीनं महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी सत्यम दिव्यांग संघटनेचे संजय वाघमारे, अनिल पामे, गजानन दुधारे, अंगद सोगे, ज्ञानदेव ढाले, रमेश खंडागळे, अहमद खान, भगवान जल्लारे आदींची उपस्थिती. शहरातील जवाहर प्राथमिक विद्यालयात इयत्ता 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील ग्रंथालयातील पुस्तकांचं सलग 2 तास वाचन करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मते हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक किशन वटाने यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.